इयत्ता दुसरी, विषय मराठी. मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे हार्दिक स्वागत करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी आशा करते की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल. चला तर मग आता आपण आपल्या मराठी विषयाच्या तासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या तासाला काही स्वर चिन्हांचा अभ्यास केलेला आहे. ती स्वरचिन्हे कोणती ते आपण थोडक्यात समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात अगोदर काना हे स्वरचिन्ह अभ्यासले. त्यानंतर आपण पहिली वेलांटी हे स्वरचिन्ह अभ्यासले. त्यानंतरचे स्वरचिन्ह दुसरी वेलांटी हे स्वरचिन्ह आपण अभ्यासले. त्यानंतर आपण पहिला उकार हे स्वरचिन्ह अभ्यासले. त्यानंतरचे स्वरचिन्ह दुसरा उकार हे स्वरचिन्ह आपण अभ्यासले. त्यानंतर आपण एकार म्हणजेच एक मात्रा हे स्वरचिन्ह अभ्यासले. त्यानंतरचे स्वरचिन्ह ऐकार म्हणजेच दोन मात्रे हे स्वरचिन्ह आपण अभ्यासले. त्यानंतरचे स्वरचिन्ह ओकार म्हणजेच काना आणि वर एक मात्रा हे स्वरचिन्ह आपण अभ्यासले. यानंतरचे स्वरचिन्ह आहे औ म्हणजे काना वरती दोन मात्रे. यानंतरचे स्वरचिन्ह आहे अनुस्वार म्हणजे अवर अनुस्वार अम. पुढील स्वरचिन्ह आहे अहा म्हणजे अला विसर्ग अहा. पुढील स्वरचिन्ह आहे ॲ म्हणजे अवर अर्धा चंद्र ॲ. यापुढील स्वरचिन्ह आहे आ म्हणजे काना वर अर्धा चंद्र. अशा प्रकारे आपण काही स्वरचिन्हांचा अभ्यास केलेला आहे. तर मुलांनो, आता आपण यापुढील स्वरचिन्हाचा अभ्यास पाठ क्रमांक 15 ऋकार यामधून करणार आहोत. पाठ क्रमांक 15 ऋकार. मुलांनो, सुरुवातीला आपल्याला एका चौकटीत ऋ दिसत आहे. ऋ म्हणजे अक्षराच्या खालच्या बाजूने आपण ऋकाराचे चिन्ह देत असतो. म्हणजे अक्षराच्या खालच्या बाजूला हे चिन्ह आपण डावीकडून उजवीकडे देत असतो. म्हणजे त्याला आपण ऋकाराचे स्वरचिन्ह असे म्हणतो. मुलांनो, आता आपल्याला एका प्राण्याचे चित्र दिसून येत आहे. ते चित्र कोणत्या प्राण्याचे आहे? मृग. कोणत्या प्राण्याचे? मृग. मृग हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. म अधिक ऋकार बरोबर मृग. मृग या शब्दात म या अक्षराला खाली ऋकाराचे स्वर चिन्ह दिलेले
आपल्याला दिसून येत आहे. मुलांनो, आता आपल्याला तृण याचे चित्र दिसत आहे. तृण यालाच आपण गवत असे देखील म्हणत असतो. तृण हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. त अधिक ऋकार बरोबर तृण. तृण या शब्दात त या अक्षराला खाली ऋकाराचे स्वर चिन्ह दिलेले आपल्याला दिसून येत आहे. मुलांनो, आता आपण पाठात आलेल्या काही चित्र व ऋकाराचे शब्द अभ्यासणार आहोत. मुलांनो, हे चित्र कशाचे आहे? वृक्ष. वृक्ष हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. व अधिक ऋकार बरोबर ऋ. वृक्ष या शब्दात व या अक्षराला खाली ऋकाराचे स्वर चिन्ह दिलेले दिसून येत आहे. यापुढील चित्र आहे शहामृग. शहामृग हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. म अधिक ऋकार बरोबर ऋ. शहामृग या शब्दातील म या अक्षराला खाली ऋकाराचे चिन्ह दिलेले दिसून येत आहे. यापुढील चित्र आहे आकृती. आकृती हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. क अधिक ऋकार बरोबर कृ. म्हणजेच आकृती या शब्दातील क या अक्षराला खाली ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. यापुढील शब्द आहे मृदंग. मृदंग हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. म अधिक ऋकार बरोबर मृ. म्हणजेच मृदंग या शब्दातील म या अक्षराला खाली ऋकाराचे स्वर चिन्ह दिलेले आपल्याला दिसून येत आहे. यापुढील चित्र आहे गृह. गृह हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. ग अधिक ऋकार बरोबर गृ. म्हणजेच गृह या शब्दातील ग या अक्षराला खाली ऋकाराचे स्वर चिन्ह दिलेले आपल्याला दिसून येत आहे. मुलांनो, यापुढील चित्र आहे नृप. नृप हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. न अधिक ऋकार बरोबर नृ. म्हणजेच नृप या शब्दातील न या अक्षराला खाली ऋकाराचे स्वर चिन्ह दिलेले दिसून येत आहे. मुलांनो, आता आपण ऋकाराचे काही शब्द पाहणार आहोत. मातृ. मातृ या शब्दातील त या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह दिलेले आपल्याला
दिसून येत आहे. मातृ यालाच आपण आई असे देखील म्हणतो. कृष्ण. कृष्ण या शब्दातील क या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. मृदा. मृदा या शब्दातील म या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. मृदा यालाच आपण माती असे देखील म्हणत असतो. पृथ्वी या शब्दातील प या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. ऋषभ. ऋषभ या शब्दातील व या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. हे आपल्याला दिसून येत आहे. कृषी या शब्दातील क या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. कृषी या शब्दाला शेती असे देखील म्हणत असतो. नृत्य. नृत्य या शब्दातील न या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. नृत्य या शब्दाला आपण नाच असे देखील म्हणत असतो. गृहिणी. गृहिणी या शब्दातील ग या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. अमृतसर. अमृतसर या शब्दातील म या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. अमृतसर हे एक प्रसिद्ध शहर म्हणून ओळखले जाते. तृष्णा या शब्दातील त या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. हे आपल्याला दिसून येत आहे. शृंगार. शृंगार या शब्दातील श या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. हे आपल्याला दिसून येत आहे. दृष्टी. दृष्टी या शब्दातील द या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. हे आपल्याला दिसून येत आहे. दृष्टी यालाच आपण नजर असे देखील म्हणत असतो. गृहपाठ. गृहपाठ या शब्दातील ग या अक्षराला ऋकाराचे स्वर चिन्ह देण्यात आलेले आहे. गृहपाठ म्हणजेच याला आपण घरचा अभ्यास असे देखील म्हणत असतो. तर मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 15 ऋकार हे स्वरचिन्ह अभ्यासले आहे. अशा प्रकारे आज आपला मराठी विषयाचा तास येथे संपलेला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.